आजच आम्ही जी आर काढला. अ, विद्यापीठ कॅम्पसमधील 700 प्राध्यापकांची भरती ही 2 वर्ष आधीचे राज्यपाल आता उपराष्ट्रपती झाले यांनी 80-20 नावाचा एक आग्रह धरला जो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या नियमामध्ये बसत नव्हता. आणि म्हणजे 80 मार्क्स त्याच्या वेगवेगळ्या क्वालिफिकेशन, ते क्वालिफिकेशनवर इंटरव्ह्यूला एलिजिबल करायचं की नाही असतं, पण तरी सिलेक्शनला ते 80 धरायचे आणि इंटरव्ह्यूचे 20 धरायचे समज. फायनली ते गेले, नवीन राज्यपाल आले आणि त्याने आता ते 80-20 60-40 केलं आणि 60 मार्क्स हे त्याच्या डिग्र्यांना, तरी त्याने जगभरामध्ये वेगळ्या विद्यापीठ पेपर्स किती मांडले, मग त्याची PhD कोणत्या विद्यापीठाचे, असे बरेच मार्क्स आहेत. आणि 40 मार्क्स हे त्या कॉलेजेसच्या इंटरव्ह्यूला असं फायनली सँक्शन झालं. त्यामुळे तो GRE बहुतेक आज मी सही करून आलो निघाला. कॉलेजेसमध्ये जवळजवळ 11,000 प्राध्यापकांच्या रिक्त जागांमधल्या निम्म्या म्हणजे 5,500 जागांना परवानगी मिळाली. मग ते 3 महिने आचारसंहिता होती, त्याच्यामध्ये एवढा मोठा डिसिजन केला. तो विरोधकांनीच आरडाओरडा केला असता की मतं मिळवणं ठीक आहे, आणि मग त्यातून आचारसंहितेत भंगही होतो. आचारसंहितेच्या काळामध्ये अगदी पर्यायच नाही अशा गोष्टींना निवडणूक आयोग परवानगी देते. आता म्हणतात की थांबा 3 महिने. काल संध्याकाळी 7 वाजता आचारसंहिता होती जिल्हा परिषद. आज ती सगळी प्रोसेस करून जाते. जे डीन आहे त्याला स्टॅट्युटरी पोस्ट आपण म्हणतो, रजिस्ट्रार, डीन, एक्झाम इन्चार्ज, NSS इन्चार्ज वगैरे. तर ह्या विषयामध्ये सुद्धा हे कन्फ्युजन होतं की त्याही पोस्ट 80-20 भरायचे आहेत का, मग त्याला 80 काय म्हणायचं, कारण प्राध्यापकांना किमान PhD पेपर्स हे तरी होतं. पण आता सगळंच कन्फ्युजन संपलं आणि त्याही पोस्ट भरायला आम्ही परंपरागत जी पद्धती होती की तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशन सहित अर्ज करायचा, स्क्रुटिनी होणार, एंट्री होणार, असं होईल. त्यामुळे काही पोस्ट भरला जाईल. बहुधा पुणे विद्यापीठाचा रजिस्ट्रार तर त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेऊन अपॉइंटमेंट लेटर देण्यापर्यंत आणलं आणि पेंडिंग होतं, ते तर क्लिअर होईल. मग कसं आमचे वडील रामशेठ ठाकूर हे शिक्षणाचे इतके आग्रही, रयत शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत आणि रयतच्या अनेक इमारती म्हणजे इथल्याच नाही तर आमच्या सांगली कोल्हापूर भागात होण्यामध्ये ते खूप आर्थिक कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यांचेच गुण आमच्या प्रशांतमध्ये आले आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांना सपोर्ट करणं हा त्याचाही स्वभाव लागला. त्यांनी फॉलो घेतला खूप. तर आम्हालाही कोणीतरी त्याची नीट माहिती दिल्याशिवाय पुढे जाता येत. त्यामुळे प्रशांत ठाकूरांच्या मतदारसंघामध्ये, कारण आमदार म्हटलं की त्यांनी सूतगिरणी घ्यायची, आमदार म्हटलं की त्यांनी कारखाना घ्यायचा, आमदार म्हटलं की त्यांनी शाळांचं जाळं वाढवणं, आमदार म्हटलं की त्यांनी कॉलेजचं जाळं वाढवणं. कारण आगामी सगळा काळ हा वेल्थ जी आहे ती ह्युमन रिसोर्सेसच आहे. वेल्थ हे गोल्ड नाही आहे, माणसं चांगली मिळणं. आणि त्या अर्थाने प्रशांतचं मी खूप अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी या देशामध्ये जवळजवळ 40 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलं. नवीन शैक्षणिक धोरणाची बाकी माहिती सांगणं हा केव्हा तरी वेगळा प्रेस कॉन्फरन्सचा विषय असू शकतो, पण त्यात त्यांनी प्रमुख मुद्दा मांडला तो व्यवसायाभिमुख शिक्षण असलं पाहिजे, व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. आणि ज्याला व्यवसायाभिमुख म्हणजे त्या शिक्षणातून नोकरी मिळावी, व्यवसाय करता यावा, संशोधन करता यावं, असं जर करायचं असेल तर त्या शिक्षण संस्थांना थोडी स्वायत्तता दिली पाहिजे, इंडिपेंडन्स दिला पाहिजे. त्याच विद्यापीठाच्या त्याच कोर्सेसमधून म्हणजे त्या विद्यापीठाने पण नवीन नवीन गोष्टी खूप करायच्या आहेत, मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठाने. पण ह्या काही नवीन शिक्षण संस्थांना ज्यांचा ऑलरेडी व्याप खूप मोठा आहे त्यांना जर आपण स्वायत्तता दिली तर त्यातून नवीन कोर्सेस ते करतील की जी जगाची रिक्वायरमेंट आहे. जगामध्ये आता जवळजवळ सगळे विकसित देश सुद्धा, अगदी जपान, जर्मनी सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकसंख्या कमी होत चालल्यामुळे, लोकसंख्या कमी होण्याची अनेक कारण आहेत. त्यात तरुण तरुणींनी लग्न न करणं, मुलं होऊ न देणं, अशी वेगळी कारणं आहेत. त्यांना हळूहळू त्यांच्या देशातलं अर्थकारण म्हणजे व्यापार उद्योग चालवायला भारतासारखे मोठे देश की ज्यांच्या ठिकाणी तरुण
पॉप्युलेशन जास्त आहे ही हवी आहे, पण ती विथ स्किल विथ मास्टरी हवी आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्वायत्त विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यातून जगाची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे ते लक्षात घेऊन खूप नवीन गोष्टी सुरू होतील. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कॉलेजेसना स्वायत्तता देणं, कॉलेजेसच्या समूहाला विद्यापीठ म्हणून स्वायत्तता देणं असं आम्ही धोरण ठरवलं. आता आम्ही आणि त्याच्यात खूप त्यांचा आधीचा रेकॉर्ड बघून ते नवीन काय करणार आहेत बघून, त्यांच्या आधीच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या कॅम्पसवरच्या इंटरव्ह्यूमधून मुलांना रोजगार मिळतोय ना बघून आम्ही परवानगी देतो. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 30च्या आसपास वेगवेगळ्या मोठ्या शिक्षणामध्ये रयत असेल, कोणाची डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, अशा अनेकांना परंपरागत जसं आता हे महात्मा नावाने आदी शिक्षण संस्था चालवत होते, पण फ्लेम सारख्या काही नवीन संस्थांना पण आम्ही दिलं, ज्यांनी आम्ही काय करणार होतो मांडलं. आणि आज फ्लेम सारख्या विद्यापीठात आपण गेल्यानंतर असं लक्षात येईल की आपणही पुन्हा एकदा कॉलेजला जायला लागू. इतकं चांगलं ॲटमॉस्फिअर त्यांनी डेव्हलप केलं. पिल्लई विद्यापीठ सुद्धा ते करेल अशी माझी अपेक्षा आहे. आज त्यांना जे विद्यापीठ आम्ही दिलं त्याचं उद्घाटन आहे आणि मग येत्या जूनपासून किंवा काही शॉर्ट कोर्सेस डिसेंबरपासून सुद्धा ते सुरू करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.